तर आहे आपला कोट. तर आम्ही आता सोफ्यांच्या इथे बसलेलो आहे. आजपासून आपण 3 दिवस तर दिवस सुरू होतो 28 तारखेला आणि हे तुम्ही बघू शकताय. हा पूर्ण सेटअप आपण लावलेला आहे. कालचा जे एक क्लिप होती ती तुम्ही बघितली. ही लायटिंग तुम्ही बघू शकताय शार्प. इथं साऊंड्स आहेत, तुम्हाला झूम करून दाखवतो. प्लस स्टेजसुद्धा रेडी झालेला आहे आणि 72 तासची प्रार्थना चालू आहे. 28 तारखेची सकाळ अशी असते आणि 72 तास प्रार्थनेला आपण सगळे आलेलो आहेत आणि हे तुम्हाला सकाळचा व्ह्यू दाखवत आहे. हे तुम्ही बघू शकता. अरेंजमेंट आज संध्याकाळी 5ला जेवढ्या रेखांब्या उडच्या तुम्हाला दिसत आहेत त्या पूर्ण भरलेल्या असणार आहेत. तुम्ही बघू शकताय. सध्या आपण चाललेलो आहे प्रेयर रूममध्ये. तर चला बघूया 72 आवर्स प्रार्थना अशी आहे. कटाओ खुलेगी स्वर्ग की आशीष पाओ तुम उसे अभी. प्रार्थना करे आराधना करे. सो फायनली वी आर ऑन स्टेज. आपण स्टेजच्या वर आहे 28 तारखेच्या सभेच्या आणि आज आहे 28 तारीख आणि इकडे चालू आहे प्रेयर रूममध्ये 72 तास प्रार्थना. हे तुम्ही सेटअप बघू शकताय. आता एक पूजन उन्हाच्या प्रकाशामुळे तुम्हाला दिसेल नाही दिसेल आय डोंट नो, पण तुम्हाला झूम करून मी दाखवतोच. हा साऊंड बार तुम्ही बघू शकताय. साऊंड बार म्हणू शकताय. बेस आहे, टॉप आहे, लाईट्स बघू शकताय आणि फुल टू अरेंजमेंट चालू आहे. तर आहे आपला कोट ब्लेझर आता आपण घालणार आहे आणि शांती महोत्सवच्या फर्स्ट ह्याला सीझनला आपण घातलेला कडोलीला आय थिंक सो. आणि मग आत्ता आपण घालत आहे मिरजेमध्ये सॉरी. आणि घालूया रेडी होऊया पण इथे जाऊ. तर काय भाऊ निवांतात असायला पाहिजे कारण मी तुमचाच निवांत विश्वास आहे की आजचा ब्लॉग खूप भारी होणार आहे. 2022, 23 आणि हा 24 आहे. शांती महोत्सव 2024 इथे होणार आहे मिरजमध्ये पहिल्यांदा. सेटअप बघू शकताय. खूप भारी असा सेटअप आहे आणि थोड्याच वेळात इथं खूप भारी असा इव्हेंट होणार आहे. वचन होणार आहे, गायन होणार आहे. व्हिडिओ पूर्ण एंडपर्यंत बघा. चॅनलमध्ये सबस्क्राईब करा, लाईक करा, मला फॉलो नक्की करा. आउटफिट कसं दिसत आहे नक्की सांगा. तर भेटूया व्हिडिओमध्ये. चला. तर इथं सेटअप चालू आहे पूर्ण. हे लाईट तुम्ही बघू शकताय लागायला लागलाय आणि लॉडलीचे बेस आणि JBLचे साऊंड्स आहेत. अरेंजमेंट सगळं चालू आहे तुम्ही बघू शकताय. तुम्ही इथं सेटअप बघू शकताय. पूर्ण ऑडिओचा सेटअप आहे आणि माईक्स बघा तिथं कसे आहेत हे बघा. तर सध्या आपण 28 तारखेच्या स्टेजवर आहे पुढे फ्रंटला आणि इथं तुम्ही सेटअप चालू आहे तुम्ही बघू शकताय. आणि इथं साऊंड्स आहेत हे तुम्ही बघू शकताय पुढे. आणि समोरसुद्धा आता गर्दी होत आहे. थोड्याच वेळात माणसं यायला चालू झालेली आहेत. तर आम्ही आता सोफ्यांच्या इथं बसलेलो आहे आणि व्ह्यू कनेक्ट करण्यासाठी आम्ही इथं जरा टेस्टिंगला ऐकत आहे हे तुम्ही बघू शकताय. तर इथं बाउन्सर्स पण आहेत हे तुम्ही बघू शकताय. हे बघा झूम करून दाखवतो. विषय हार्ड बाउन्सर एकदम. तर इथं बाउन्सर आहे, पायसाला आहेत आणि तर फायनली आपण आलेलो आहे मीटिंगला आणि मीटिंग सुरू झालेली आहे पण जेट्स अजून आलेलं नाही. कॉयरची प्रॅक्टिस टेस्टिंग चालू आहे तुम्ही बघू शकताय सगळेजण. आणि हळूहळू गर्दी पण होत आहे आणि हळूहळू थंडी पण वाढत आहे. खूप असं मजा येणार आहे. ब्लॉग शेवटपर्यंत बघा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हा नक्की व्हिडिओ पूर्ण एंडपर्यंत बघा.
केली, त्यासाठी आपण देवाच्या नावाला धन्यवाद देऊया. आणि आजच्या या सभेस आपण प्रार्थनेने आरंभ करणार आहोत. आपण बंद करूया. सेनाधीश परमेश्वराच्या समोर आम्ही नतमस्तक होऊया. सर्व समर्थ आकाश आणि पृथ्वीचे उत्पन्न करत्या जिवंत देव बापा, आम्ही प्रभूच्या पवित्र प्रिय आणि अति मौल्यवान नावामध्ये तुझ्या दयेच्या आसनाजवळ येतो. आम्ही तुझ्या कृपेच्या सिंहासनाजवळ येतो देव बापा. आजपासून आपण 3 दिवस प्रभू येशू ख्रिस्ताच्या सानिध्यामध्ये जाणार आहे. मला आशा आहे की सगळे आपण आशीर्वादित होऊन जाणार आहे. आज जे आलेत ते नक्कीच होणार आहेत. जे आज आले नाहीत त्यांना दुसऱ्यांना घेऊन येण्यासाठी तुम्ही प्रोत्साहित करा आणि त्यांनाही आशीर्वादित होऊ द्या. तर काही काळ आपण प्रभू येशू ख्रिस्ताच्या सानिध्यामध्ये जाऊया, स्तुती आराधना करूया. देवाची आराधना करून आपण टाळे वाजवा देवाला करूया. देवाचे अभिषिक्त सेवक आमच्यामध्ये उपस्थित आहेत. माझ्या स्टेजच्या माझ्या डाव्या बाजूला जे आहे त्या ठिकाणी देवाचे सेवकांचं स्थान आहे आणि बरेच सिनियर पास्टर्स आज आमच्यामध्ये उपस्थित आहेत. आणि नक्कीच या सर्व सेवकांच्या समवेत आपण परमेश्वराचं गौरव करणार आहोत. आणि यावेळेस Better. Well, I greet you tonight in the wonderful name of Jesus Christ. प्रभू येशूच्या अद्भुत नावामध्ये आज मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो.
I want you to know something. This week is the week of your salvation. This week is the week of your healing. This week is the week of your deliverance. आणि आज मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. हा आठवडा तुमच्या उद्धाराचा आठवडा आहे. हा आठवडा तुमच्या आरोग्याचा आठवडा आहे आणि हा आठवडा तुम्हाला सुटका देणारा आठवडा आहे. I'm so glad that finally I am here in my hometown to preach the word of God to my own people. आणि आज मी फार आनंदित आहे की शेवटी आज मी माझ्या गावामध्ये परमेश्वराचं वचन सुटकेचं देण्यासाठी परमेश्वराने मला पाचारण केलं आहे. I remember this is the ground I used to play cricket. आणि मला आठवतं की या ग्राउंडवर मी क्रिकेट खेळत असे. I used to go to school, to New English School. आणि न्यू इंग्लिश स्कूल या शाळेमध्ये मी जात होतो. I live in Commonwealth. कमानवेस मध्ये मी राहत होतो. I'm no stranger to Miraj. आणि मिरासाठी मी काय अनोखा नाहीये. But I never ever imagined that God will use me in this platform to preach His gospel. पण मी कधी कल्पना केली नव्हती की या ठिकाणी या प्लॅटफॉर्मवर परमेश्वर त्याच्यासाठी मला उपयोगात आणेल. And this is my faith. आणि हा माझा विश्वास. God is a God of perfect timing. आणि आमचा परमेश्वर योग्य समयाचा परमेश्वर Do आहे. you believe that? तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवता का? Our God is a God of perfect timing. Say perfect timing. म्हणा परिपूर्ण वेळ. He's never too late. He's never ahead. आणि तो कधी उशीर करत नाही किंवा तो कधी याच्या पुढे जात नाही. Let me tell you one thing. मला तुम्हाला एक गोष्ट सांगू द्या. You are here at the right place. तुम्ही या योग्य ठिकाणी आलेला आहात. And also at the right. सूचना द्यायची आहे. See, Jesus, the Bible says in Luke chapter 5, 12 to 13. आणि लूक याचा 5वा अध्याय 12-13 वचन मध्ये बायबल असं सांगतं. While Jesus was on one of the town, की जेव्हा येशू एका गावामध्ये होता, a man came along who was covered with leprosy. आणि एक व्यक्ती त्या Everybody. And come on, every blood pressure, every diabetes, go in Jesus' name. प्रत्येक ब्लड प्रेशर, प्रत्येक डायबिटीज येशूच्या नावामध्ये निघून जाऊ दे. Every cancer. असं कसं तुम्ही म्हणताय? ते म्हटले नाही, हा एक्सरे जर बघितला, हा एक्सरे मध्ये शॅडो नॉर्मल आहे, नॉर्मल नाही आहे, यू आर अनफिट. फक्त कन्फर्मेशन साठी एक सिटी स्कॅन करायला पाहिजे. मी म्हटलं परमेश्वरा, पास्टर दीपक यांना मी फोन केला, रात्रीचे 2 वाजले होते अमेरिकेमध्ये, आणि मी रडून फोन केला की हे असं कसं शक्य आहे की मी स्वतः डॉक्टर आहे, डॉक्टर मला एक्सरे दाखवत नाहीये, तो म्हणतो जो शॅडो आहे तो ॲबनॉर्मल आहे, असं शॅडो असू शकत नाहीये आणि हे चांगलं नाहीये. मग असं कसं काय? मी स्मोकिंग करत नाही, मी टोबॅको खात नाही, मी सुपारी खात नाही, मग हा शॅडो माझ्या लंग्स मध्ये कसं काय? मी रडून प्रार्थना करत होतो. मी पास्टरांकडे पण फोन केला, पास्टरांनी म्हटलं माझ्यासाठी प्रार्थना करा. तर ते म्हणले की परमेश्वराकडे मी प्रार्थना करतो आणि तू जा, काळजी करू नको. दुसऱ्या दिवशी सिटी स्कॅन केलेला आहे. सिटी स्कॅन माझ्याकडे आहे घरी, एक्सरे पण मी घरी आणलेला आहे. सिटी स्कॅन वॉज ॲब्सोल्युटली नॉर्मल. Hallelujah! 1 week back I had gone for my medical, and when my x-ray was done, the doctor said there is a shadow in the lung. There is a shadow and this is not good shadow, and I just want to confirm by doing a CT scan. And I said, sir, how can it be possible? I myself am a doctor, I don't smoke, I don't drink, I didn't do anything which should have something like this. He said, sir, I cannot tell you anything, just get the CT scan for me. I came out and I cried and I phoned Pastor Deepak and I was crying. And I said, I don't know what to do because this is something which the doctors are telling me, and how it is possible. Pastor Deepak prayed for me and he said, don't worry, just go next day for your CT scan and see what happens. I have the CT scan with me, I have X-ray with me, and I went for the CT scan next day. I waited for the report. It was exactly 1 week back, and the report of the CT scan was absolutely normal. Those people said the CT scan is normal. There's nothing in the CT scan. Hallelujah! Praise the Lord. Praise the Lord. What doctor can say? Doctor can say something. My doctor Jesus can change, and the car was total. फक्त मला एवढीच टीचर बसली.
त्या रात्री मी पास्टर रवी येडेकर साहेबांना बोलवून घेतलं रात्री 12:30 वाजता. त्यांनी त्यांच्या गाडीतून मला नेलं. गाडी बघितली की इन्शुरन्सवाले म्हणले किती जण डेट झाल्यात त्यांचे सर्टिफिकेट आणा. मी तुमच्या समोर उभा आहे. प्रचंड म्हणजे ती भयानक म्हणजे ती बघितल्यानंतर आमचे पास्टर रवी येडेकर साहेब तर रडत होते. एवढी प्रचंड घटना घडली आणि मी तुमच्या समोर उभा आहे. काही झालेलं नाही मला. आणि 4 दिवस गेले. आज 4 दिवस झाले मला ब्लॅडर स्टोनचा त्रास होत होता. आत्तापर्यंत इथं येण्यापर्यंत प्रचंड त्रास होत होता. माझ्या खिशामध्ये टॅबलेटची स्ट्रीप सुद्धा आहे. जेव्हा आता आराधना चालू होती तेव्हापासून पूर्ण रिलीफ झालेला आहे. मी युरिनला जाऊन आल्यानंतर चेक केलं, पूर्ण रिलीफ झालेला आहे. ही प्रचंड मोठी माझी अद्भुत साक्ष आहे परमेश्वरात. From last 4 days, and when he came here, he was in terrible pain. He came with the medication, and today when the worship was going on, God touched him and he's been completely recovered. There is no more pain. Can we give praise to Jesus? आठवडाभर म्हणजे महिनाभर जाणत होतं. गोळी पण खात होते. पण आता इथं प्रार्थनेत आल्यानंतर एकदम असा स्पर्श झाला की सगळं बघितलं मी. पूर्ण असं म्हणजे काय करू होतं करून दाखवा. असं चाललं बसता येत नव्हतं. बसून सिट डाऊन. आता बसू शकता. किती वर्षापासून प्रॉब्लेम होता? प्रॉब्लेम होता. त्यामुळे मला असं चक्कर वगैरे मारायची. साधने इथं आल्याबरोबर प्रॉब्लेम मला खूप जाणवला. Praise the Lord. Praise the Lord. She had problem in her knees. She could not sit. She could not bend. वाकून दाखव. She could not do this thing. But today God touched her and she has received her miracle.